सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट हा एक नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहे. हा नेटवर्किंग प्लॅटफॉर्मचा भारतातला पायनियर आहे आणि ही एक एनजीओ आहे. विशेष करून हे नेहमी नमूद आम्ही करत असतो. एनजीओ असल्यामुळे कुठलेही प्रॉफिट शेअरिंग वगैरे आपण करत नाही. भिडे साहेब हे सॅटर्डे क्लबचे संस्थापक आहेत, ज्यांनी आम्हाला एक बोधवाक्य दिले आणि ते अतिशय सुंदर आहे. आणि त्याच एका बोधवाक्यावर आम्ही सगळे त्याच्यावरती काम करत असतो. कारण सॅटर्डे क्लब ही चळवळ नाही, क्लब नाही राहिला, ही चळवळ झाली. एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत. जसं मगाशी आपण ऐकलं की त्याग, समर्पण या सर्व गोष्टी आपण बऱ्याच लोकांकडून शिकत असतो. श्रीमंत होण्याचं जे आहे हे भिडे साहेबांनी पहिल्यांदा मराठी समाजाला सांगण्याचा प्रयत्न केला आणि गेली 16 वर्ष सॅटर्डे क्लब मराठी व्यावसायिकांसाठी काम करत आहे, महाराष्ट्रीयन व्यावसायिकांसाठी काम करत आहे. 2016 हे वर्ष म्हणजे 16 वर्ष आहे सॅटर्डे क्लबचं आणि एक वेगळी काट टाकून आता ती टीम काम करते. ह्या वर्षी आपण प्रथम असं केलेलं आहे की इंटरनॅशनल बिझनेस सेल, नॅशनल बिझनेस सेल, एलिट क्लब आणि वुमन्स विल स्ट्रॉंग करण्यासाठी बरेचसे उपक्रम आपण यावर्षी राबवतो. कारण जर आपण भविष्याचा विचार केला तर इंटरनॅशनल बिझनेस हा फार मोठ्या प्रमाणावर करण्याची आवश्यकता आहे. कारण भारताची अर्थव्यवस्था, भारताचं जे रुपयाचं जे अवमूल्यन होत होतं ते आता कुठेतरी ते थांबणं आवश्यक आहे आणि कुठेतरी एक आपल्या रुपयाला मानाचं स्थान मिळवून देण्यासाठी इंटरनॅशनल बिझनेस करणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जसं आपण सगळेच जास्त करून इथे जे बसलो ते 90% लोक हे फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर्स आहेत. ह्यांना बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात की बाबा कुठे कुठे बिझनेस आहे. हे माहीत करून देण्याचं काम नेमकं सॅटर्डे क्लबचं नॅशनल बिझनेस सेल करतं. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये अनेक टेंडर्स असतात, त्याची माहिती नसते आपल्याला, ती माहीत करून देणं. प्रायव्हेट सेक्टरमध्ये अनेक कॉन्ट्रॅक्ट्स असतात, ती माहीत करून देणं. ते माहीत करून देत असताना त्यासाठी लागणारे लायसन्सेस काय आहेत हे आपण व्यवस्थित त्याचं मार्गदर्शन करून त्यांना एज्युकेट करून हँड होल्डिंग पूर्णपणे करतो. एखादं कॉन्ट्रॅक्ट मिळण्यासाठी टेंडर कसं वाचलं गेलं पाहिजे, वाचणं हा सुद्धा मोठा प्रॉब्लेम आहे. टेंडर कसं वाचणं, टेंडर वाचायचं कसं, ते भरायचं कसं आणि ते भरल्यानंतर ते मिळवायचं कसं, ह्यासाठी वेगवेगळ्या स्टेप्सवर सॅटर्डे क्लब मार्गदर्शन करत असतं. आणि ह्या सर्व व्यवसायाचा जो मूळ गाभा आहे तो म्हणजे नेटवर्किंग. नेटवर्किंग शिवाय कुठलाच व्यवसाय होऊ शकत नाही आणि म्हणून सॅटर्डे क्लबनी 27 ऑगस्टला नाशिकमध्ये मोठा कार्यक्रम घेतला होता, उद्योग कुंभ नावाचा. प्रचंड मोठ्या प्रमाणात नेटवर्किंग व्हावं असा तो विषय होता. हनुमंतराव गायकवाड, राधाकृष्ण पिल्ले, बाबासाहेब बोरे असे नामवंत वक्ते तिथे आले होते. आणि एक लक्षात येतं की मराठी समाजामध्ये पर्टिक्युलरली महिलांना व्यवसायात उतरण्याची फार इच्छा आहे आणि ते दुर्दैवी इच्छा घेऊनच आजकाल व्यवसायात उतरत आहेत. तर त्या कार्यक्रमात प्रचंड मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग होता. आताच गेल्या आठवड्यात रविवारी परवाच जळगावला एक महिलांचं सेमिनार झालं. जळगाव सारख्या ठिकाणी 215 महिला ह्या कार्यक्रमात उपस्थित होत्या. म्हणजे ह्यावरून आपल्याला लक्षात येतं की महिलांना व्यवसायात उतरण्याची किती जबरदस्त इच्छा आहे आणि हीच महत्वाकांक्षा त्यांना पुढे घेऊन जाणार आहे. तर अशाच कार्यक्रमाच्या माध्यमातून सॅटर्डे क्लब नेटवर्किंगचं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतं आणि जास्तीत जास्त नेटवर्किंग करून व्यवसाय करावा म्हणून आता हा आपण मोठा कार्यक्रम घेतलेला आहे, जो दरवर्षी जानेवारी महिन्यातच आपण करतो आणि सॅटर्डे क्लबचा फ्लॅगशिप प्रोग्राम आहे. 1000 उद्योजकांचं स्वप्न आम्ही बघितलेलं आहे. भिडे साहेबांनी हे स्वप्न आम्हाला दिलंय की 1000 उद्योग खचाखच भरलेला हॉल आम्हाला हवा आहे. आणि आतापर्यंत मला सांगायला आनंद होतो की 1 एप्रिल पासून जेव्हापासून आमच्या टीमने चार्ज घेतलाय प्रत्येक कार्यक्रम मी धडक्यात करतोय. ह्या वर्षी कार्यक्रम जो आहे 13 जानेवारीला सुरू होणार आहे. पहिल्या दिवशी अवॉर्ड सेरेमनी असेल, जिथे अनेक लोकांना तिथे सन्मानित केलं जाईल. त्याच दिवशी साधारण 3 तास हे नेटवर्किंग डिनर असणार आहे. ऑल ओव्हर महाराष्ट्रातून लोक तिथे उपस्थित होणार आहेत, सगळे महाराष्ट्रीयन व्यावसायिक आहेत. दुसऱ्या दिवशी एक आपल्या लोकांना कुठेतरी तो 5 स्टार हॉटेलचा फील यावा असा उद्देश डोक्यात ठेवून आम्ही ललित हॉटेल बुक केलंय आणि या हॉटेलमध्ये फुल डे एक सेमिनार आहे. तिथे फक्त बिझनेस आणि बिझनेसच होणार. जसं सरकारचं मी म्हटलं किंवा मेरीटाईम बोर्ड आहे किंवा MTDC आहे, अशा संस्थांचे मान्यवर तिथे येणार आहेत. उद्घाटनाला जगत शहाचे मेक इन इंडिया जे करतात नरेंद्र मोदीचे एकदम जवळचे ते मानले जातात
आणि खरोखरच ते मेक इन इंडियासाठी प्रचंड मोठं काम करतात. ते उद्घाटनाला असतील. गिरीश जाकोटिया हे तर नाव आपण बऱ्याच लोकांनी ऐकलेलं आहे, हे त्या कार्यक्रमात आहेत. त्याशिवाय इनोव्हेशनवर बोलण्यासाठी युडीसीटीचे GD यादव हे तिथे उपस्थित राहतात. आर वैद्यनाथन जे IIM बँगलोर मधले आहेत, जे MSME SME सेक्टरवरती खूप चांगल्या पद्धतीने त्यांचा अभ्यास आणि खूप चांगल्या पद्धतीने डिलिव्हर करत असतात. त्याशिवाय आपण इंटरनॅशनल डेलिगेशन बिझनेससाठी वेगवेगळ्या चेंबर्सच्या लोकांना, ट्रेड कमिशनच्या लोकांना आणि एक्सपोर्ट हाऊसच्या लोकांना आपण तिथे बोलवणार आहोत. आणि इथेही पुन्हा नेटवर्किंगसाठी प्रचंड मोठं प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध करून देतो. म्हणजे सॅटर्डे क्लब हा ज्याला म्हणतात की नेटवर्किंगचा सुवर्ण थाळी भरून तुमच्या समोर आणते, तर ते कोणी किती कसं खायचं हे आपल्याला ठरवायचं. आणि ही संधी वारंवार येणार नाही, कारण तिथे जे 1000 लोक येणार आहेत ते रिपीटेडली भेटत नाहीत तसे, कारण ऑल महाराष्ट्रात लोक येणार आहेत. त्या सगळ्यांना जर भेटायचं असेल तर 2 दिवसाचा वेळ तुम्हाला काढावा लागणार आहे. आणि ह्या 2 दिवसामध्ये प्रचंड मोठी संधी. म्हणजे परवा त्या महिलांच्या एका कार्यक्रमात, जळगावच्या कार्यक्रमात एका महिलेने सांगितलं, त्या रेखा चौधरी म्हणून खूप यशस्वी उद्योजक आहेत, त्या म्हणाले मी स्ट्रगल करत होते आणि एका ब्युटी प्रॉडक्ट मध्ये काहीतरी ते काम करतात. स्ट्रगल करत असताना त्या स्टुडिओमध्ये गेल्या ते ब्युटी प्रॉडक्ट विकण्यासाठी. तर तेव्हा तिथे लक्षात आलं ज्यांना ते विकायला गेल्या होत्या त्यांची मॉडेल तिथे आली नव्हती. तर तिने सहज त्यांना बघितलं, म्हटलं तू मॉडेल होशील का आज माझी, आणि तिने मॉडेलिंगचा प्रवास सुरू झाला. म्हणजे कुठलीही संधी कुठे कशी उपलब्ध होईल हे सांगता येते. म्हणून जिथे जिथे लोक भेटतील, जसं आज आपण भेटतोय सगळे, जिथे जिथे लोक भेटतील तिथे तिथे आपण गेलं पाहिजे. आपल्या बिझनेसचं प्रमोशन अतिशय कमी शब्दात चांगल्या पद्धतीने केलं तर आपलं नेटवर्किंग वाढेल, आपला व्यवसाय वाढेल. मी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट तर्फे तुम्हाला सगळ्यांना निमंत्रित करतो या कार्यक्रमासाठी. आणि ह्यासाठी सॅटर्डे क्लबचे तुमच्या आसपास बरेच लोक आमचे बसलेले आहेत, त्यांच्याकडे तुम्ही माहिती घेऊ शकता आणि ह्या कार्यक्रमासाठी रजिस्ट्रेशन करा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद बगाडे सर. जसं सरांनी सांगितलं की माधवराव भिडे आज 85 वर्षाचे तरुण आहेत. त्यांना जर बोलवलं असतं तर ते सुद्धा आले असते. ते नेहमी येतात, त्यांचा आशीर्वाद आपल्या मागे नेहमीच असतात.